थर्डमॅनला बघूया कोण जात आहे का तिकडे. शेळके साहेब फाईन थर्डमॅनला स्लीप म्हणू शकतं. त्यानंतर शॉट बॅकफुट पॉइंटला पण बघणार आहे PSI शेळके साहेब. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टर लिंगाडे साहेब. आणि इकडे डीप एक्स्ट्रा कव्हर बघतोय आपण ठोंबरे साहेब. आणि मिड ऑफला माननीय DYSP साहेब. चेंडू हातात आहे अमित जाधव साहेब. तर आपण इकडे बघतोय लॉंगॉनला. दरम्यान पहिला चेंडू आणि कव्हरच्या एरियात मारलाय बॅकफुटवर मारलाय डॉक्टर चैतन्य टेके. डॉक्टर्स असोसिएशन आयोजित मेडिस्टार मधील एक सुपरस्टार फलंदाज आणि त्या ज्यांच्या माध्यमातून शतक सुद्धा लावले गेलेले असे खेळाडू. तर आपण या ठिकाणी पोलीस 11 बघतोय. मला वाटतं इकडे लॉंगॉनला दाते साहेब आहेत. शॉर्ट मिड विकेटला आपण बघतोय API वेळापूर पोलीस स्टेशन माननीय गोसावी साहेब आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला बल्लाळ साहेब आहेत आणि शॉर्ट फाईन लेगला इकडे. दरम्यान चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आलाय माननीय करचे साहेब शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. तर अमित यादव साहेब रिझर्व्ह प्लेअर म्हणून आहेत. तसेच आमचे माननीय लोहार साहेब कंठोळे साहेब या ठिकाणी एक्स्ट्रा खेळाडूच्या भूमिकेत आहेत. पण ते सुद्धा एक चांगले दर्जेदार खेळाडू आपल्या माहिती आहे. तर आता स्ट्रायकिंग एंड वर बॅट्समन मिस्टर डॉक्टर ऋषिकेश. दरम्यान या ठिकाणी माननीय उदयसिंह माने देशमुख निश्चितच मेडिकल असोसिएशन मधील बिग बी त्यांचं आगमन या ठिकाणी झाले. स्वागत करूया. वेलकम डॉक्टर बिग बी. तर कंटोळे साहेब आणि दरम्यान 4 धावा या ठिकाणी 7 धावाची टोटल झाली आहे. मोईन भाई खान आमचे लेखनी सम्राट. तर डॉक्टर्स 11 वर्सेस या ठिकाणी टीम पोलीस 11 यांच्या दरम्यान एक प्रदर्शनीय सामना शो मॅच ज्याला म्हणतो आपण. परंतु एक वेगळ्या दर्जाचं वलय असलेला हा सामना. अमित जाधव साहेब सांगोला टेनिस क्रिकेट मधील एक फार मोठं नाव आहे. सांगोला टेनिस क्रिकेट मध्ये एक वैयक्तिक त्यांची टीम जय शिवराय सांगोला त्या टीमचे संस्थापक अध्यक्ष आणि एक प्रोफेशनल खेळाडू. अतिशय लहान असतापासून मी अमित जाधव साहेबांना पाहिले. कट केलाय कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं बॅकफुटवर कट आणि ऋषिकेश डॉक्टर यांच्या बॅट मधून हा कव्हर बाउंड्री सीमा पार जाणारा त्रिशिका चषक चौकार नंबर 2 कडक प्रहार आणि या ठिकाणी 4 धावसंख्या 11 अशी होते. तर अमित जाधव साहेबांबद्दल चर्चा आपण करत होतो. अतिशय लहान वयापासून मी त्यांना अगदी सांगोला टेनिस क्रिकेट मध्ये बघतो. अप्रतिम कामगिरी त्यांच्याकडून. तर वकील मिस्टर बाबा कदम वेलकम. राईट आर्म ओव्हर पुन्हा अमित जाधव साहेब. हो फसवलंय या ठिकाणी. मिडॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. 08 नंबरची जर्सी आणि अप्रतिम कॅच. API गोसावी साहेबांनी अप्रतिम कॅच घेतलेला आहे. जबरदस्त कॅच. अमित जाधव साहेबांना पहिला या ठिकाणी विकेट मिळवता आलाय. पहिली या ठिकाणी सफलता त्यांच्या खात्यात आली आहे. आणि डॉक्टर ऋषिकेश यांच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का डॉक्टर्स 11 या संघाला आणि डॉक्टर ऋषिकेश यांच्या माध्यमात हा मात्र विकेट गेलाय. नवीन फलंदाज मैदानात डॉक्टर राजेंद्र लाले मॅन फ्रॉम भाळवणी कृष्णाई क्लिनिक रविवार पेठ भाळवणी. डाव्या हाताचे खतरनाक खेळाडू डॉक्टर राजेंद्र लाले अर्थात डॉक्टर राज यांचं मात्र आपण मेडिस्टार चषक 2024 मध्ये राज होतं ते पाहिले. ज्या संघानं मेडिस्टार जिंकला त्या संघाचे हे सुपरस्टार होते आपण पाहिले. तर डॉक्टर राजेंद्र लाले सध्या स्ट्राईकवर. हो शराबलेन चेंडू आणि स्क्वेअर क्षेत्रात चेंडू या ठिकाणी हुक केलाय. पुल केलाय पॉवरफुल चेंडू गुल 4 वाला फेल. डॉक्टर राजेंद्र लाले आक्रमक खेळाडू. कडक प्रहार
त्रिशिका चषक चौकार पहिले षटक संपलं. एक गडी बाद. 15 डॉक्टर्स 11 या संघाची धावसंख्या. दरम्यान सामन्याचा आनंद घेताना मंचावरती तमाम मान्यवर मंडळी आणि डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील यांच्या निश्चितच वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी इथं अवतरलेली ही मंडळी. दरम्यान या ठिकाणी स्ट्राइक फॉर फलंदाज डॉक्टर चैतन्य टेके, तर गोलंदाजीसाठी मात्र ठोंबरे साहेब. दे घुमा के मिड विकेट एरिया, वन बाउंस आणि बाहेर गया. कमालीचा फटका, सीमा पार, कडाकेदार. ऋषिका चषक वेळापूर चौकार डॉक्टर चैतन्य टेके. मी मगाशी पण म्हटलं होतं डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक शतक यांच्या नावावरती एक प्रोफेशनल खेळाडू, टेनिस क्रिकेटचा मात्र मैदानात असलेला हातात बॅट घेऊन असलेले एक जबरदस्त खेळाडू फलंदाज. आणि तसं पाहिलं तर मैदानात ही जोड डॉक्टर्स 11 ची सर्वात खतरनाक जोड असणार आहे. दिम्यागतीचा मात्र हा चेंडू मिडल आणि ऑफर तिरक्या बॅटने चेंडूला दिशा दिले. एक त्या ठिकाणी निश्चितच संधी होती पळून धावा घ्यायची आणि 2 धावा कंप्लीट केल्या डॉक्टर चैतन्य टेके यांनी. उत्कृष्ट दर्जेदार असा खेळ. दरम्यान धावा वाढलेल्या, वाढती धावसंख्या 21-21. ठोंबरे साहेब विरुद्ध चैतन्य, डॉक्टर चैतन्य विरुद्ध ठोंबरे साहेब. ओहो, इथं मात्र या ठिकाणी सकाळी सकाळी ऑपरेटर साहेब मैदान स्वच्छ करायचं मशीन घेऊन गेलेले आहे. त्यांना मैदानामधील कचरा अजिबात बघवत नाही, सगळा कचरा गोळा करून बाहेर घेऊन चाललेले आहे. धन्यवाद. राईट आर्म ओव्हर, फसवलाय चेंडू या ठिकाणी हवेत. अमित जाधव साहेब आणि जबरदस्त त्या ठिकाणी कॅच पकडलाय. एक उत्कृष्ट कॅच आणि डॉक्टर चैतन्य टेके यांना या ठिकाणी आपण मैदान सोडताना पाहतोय. मोठा धक्का लागलाय, जबरदस्त या ठिकाणी ही विकेट आहे आणि ठोंबरे साहेबांना मोठी सफलता. दुसरा फलंदाज बाद आणि या ठिकाणी डॉक्टर्स 11 संघाचा 2 गडी बाद 21. त्यानंतर मात्र डॉक्टर उदयसिंह जाधव, मॅन फ्रॉम महूद. या सुद्धा मात्र खेळाडूला मी सांगोला टेनिस क्रिकेट मध्ये अनेकदा पाहिलं, भरपूर बघितलं. कधी गँगवार महूद, तर कधी सत्या महूद, तर कधी अन्य कोणती. मात्र इथं ओहो, खूप मोठा या ठिकाणी हा विकेट. क्लीन बॉल ठोंबरे साहेब, क्या बात है. अफलातून चेंडू होता ब्लॉक होल मध्ये. पहिला चेंडू असा मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी निश्चित स्टंप्स त्या ठिकाणी शाबित ठेवणं मुश्किल गेलं डॉक्टर उदय यांना आणि त्रिफळाचीत स्वरूपामध्ये बाद. दांडीगोल पुन्हा एकदा डॉक्टर या ठिकाणी ठोंबरे साहेबांना विकेटवाला फिल. आता आपण मैदानात बघत आहे मिस्टर डॉक्टर नितीन साठे. तर या टीमचं मात्र लीडिंग करताना डॉक्टर सॉरी आपल्या पोलीस 11 संघाचे मात्र DYSP साहेब. तर या ठिकाणी ठोंबरे साहेब हॅट्रिक चान्स वरती. हवेत 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 2-3 खेळाडू तिकडं. ओ हो, संधी मात्र या ठिकाणी होती पण नाहीये. तिघांना फसवून चेंडू बाउंड्री पार, एक्स्ट्रा कव्हर आर पार आणि चौकार. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धाव. एक चेंडू शिल्लक आहे का दादा? एक शिल्लक आहे. ऑनलाईन स्कोरर एक शिल्लक आहे. दोघांचंही म्हणणं एक शिल्लक आहे.
चला हरकत नाही, ठोंबरे साहेबांना अजून एक चेंडू टाकावा लागेल या ठिकाणी. मात्र हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची संधी होती. एक वेगळं हे रेकॉर्ड असतं, एक निश्चितच एक उत्कृष्ट उपलब्धी असते. हॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे, इरफान पठाण, हरभजन सिंग असे काही दिग्गजांनी हॅट्रिक केलेली. IPL सारख्या स्पर्धांमध्ये बरेचशा हॅट्रिक बघितले आपण. मात्र आता पुढील चेंडू आहे, स्ट्राईकवर नितीन साठे. ओ मिडफील्डच्या वरून आणि लॉंगॉपला सुंदर वाईडिश, लॉंगॉपला सुंदर फिल्डिंग. अमित जाधव साहेब प्रोफेशनल सांगोला टेनिस क्रिकेट मधून. पिलीव पोलीस स्टेशन साहेबांच्या ताब्यात आहे सध्या. अमित जाधव साहेब लॉंगॉपला उत्तम दर्जाची फिल्डिंग. तर षटक संपतंय आणि मोईन खान साहेब म्हणताय की धावसंख्या आहे 26. 2 षटक संपल्यानंतर 2 गडी बाद केल्यानंतर अमित जाधव साहेबांना मला वाटतंय डेथ ओव्हर्स साठी राखून ठेवलं जाणार आहे. तर आता येथील गोलंदाजी करता या ठिकाणी कंट्रोल साहेब, दाते साहेब. चला गोलंदाजी करतात, तिसरे षटक आणि दाते साहेब मैदानात. तर संघ नायक या ठिकाणी मैदानामध्ये आपण बघतोय डॉक्टर शिव यांना काहीस पाणी घेऊन पोहोचले मैदानात. पण बघा पानी तो बहाना है, मुख्य काम जो है ना वो है मैसेज देना. पानी बहाना है. पण निश्चित कॅप्टन मैदानात आले आणि बघा या ठिकाणी हा सामना किती या ठिकाणी निश्चित महत्व आहे. एकेका सामन्याला महत्व किती असतं हे कॅप्टननी दाखवून दिले. त्यांनी बदली खेळाडूंना सुद्धा पाठवलं असतं, पण नाही, आपण स्वतः आले आणि या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना सूचना दिल्या. दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी पुढची स्ट्रॅटेजी सांगितली. हो हो, आपल्या मात्र निश्चितच बॅटची त्या ठिकाणी कड समोरचा लीडिंग एज ज्याला म्हणतो आपण. आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये DYSP साहेब त्या ठिकाणी कॅप्टन माननीय नारायण शिरगावकर साहेब या ठिकाणी लीड करताना संघाला. आणि निश्चितच ही सिस्टीम राबवताना सुद्धा आपल्या संघाला, आपल्या या निश्चितच सर्व टीमला लीड करताना सुद्धा एक लीडरच, तर लीडर असा असावा माननीय नारायण शिरगावकर साहेब, DYSP साहेब. जाधवांना मात्र या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रात जाताना दिसत आहे. फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. डॉक्टर राजेंद्र लाले यांच्यासाठी मात्र जाळे निर्माण केले बाउंड्री लाईनला, ऑन साइडला. कारण या टीमला माहिती आहे, पोलीस इलेव्हनला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र लाले ऑन साइडच नव्हे तर सगळ्याच बाजूला खूप स्ट्रॉंग खेळाडू आहेत. एकेका ट्रीटमेंट, एकेका चेंडूवर डॉक्टर राजेंद्र लाले सरांची ट्रीटमेंट लई खतरनाक असते आपल्याला आणि या टीमलाही माहिती आहे. त्यामुळं इथे निश्चितच एक प्लान आहे. हा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा अमित जाधव साहेब. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. चांगली फिल्डिंग एट द एंड ऑफ अटेम्प्ट. 2 धावांनी धावसंख्या वाढेल आणि ती मात्र होणार आहे निश्चित 29. षटक क्रमांक 3. तर आज दाईंच्या डॉक्टरांना पण मिस करत असणार आहे निश्चित या ठिकाणी. कारण दाईंचे डॉक्टर म्हटल्यानंतर एंटरटेनमेंट ही एंटरटेनमेंट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू तिथे पुनश्च अमित जाधव. आणि अमित जाधव साहेब म्हटल्यानंतर निश्चितच पुनश्च या ठिकाणी एक दर्जेदार खेळाडू, ऑलराऊंडर. धावसंख्या वाढेल, वाढती धावसंख्या आहे 30-30. एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र API साहेब आपल्या वेळापूर पोलीस स्टेशनचे एक प्रोफेशनल खेळाडू ते सुद्धा
आणि वेळापूर S24 मधून डिफ्लेक्शन हलके चेंडू बॅटवर येऊन धूळ दिलाय नितीन साठे डॉक्टर नितीन ये अश्विनी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा बडे डॉक्टर माननीय दादाराजे घाडगे साहेबांचं आगमन झालंय पार्टी प्रमुख त्यांचं सहर्ष स्वागत लाभले ये बिलकुल भी खतरनाक डिलिव्हरी आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक आपल्या स्पर्धेला ज्याने भरपूर सहकार्य केलेले आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही विकेट दिसत आहे खेळपट्टी दिसत आहे माननीय दादाराजे आपलं स्वागत आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि एपीआय साहेबांची सुंदर फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग डॉक्टर गोसाहेब साहेब षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतोय 3 षटकांनंतर 3 गडी बाद 32 या सामन्यानंतर मात्र आपल्याला आपल्या स्पर्धेचा अधिकृत पहिला सेमीफायनल बघायला मिळेल आहे आज प्रत्येक संघामध्ये 2-2 आयकॉन दिसतील तब्बल 8 आयकॉन असतील आणि सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या ज्या 4 टीम आहेत त्या निश्चितच वीर विजय अकलूज असेल टीम उमर 11 सरडे आहे त्याचबरोबर आपण काल पाहिलंय टीम गलांडवाडी बापूदादा तदनंतर कालची टीम होती तसं परवाची आहे गलांडवाडी बापूदादा 11 आणि काल KCC करकम बघितलेली आहे अशा 4 टीम आपल्याला बघायला मिळणार आहे 2-2 आयकॉन घेऊन येणार आहे रथी महारथी खेळाडू बघायला मिळतील मैदानामध्ये असलेले खेळाडू सुद्धा हम भी कुछ काम नहीं दूर ठेवायचा प्रयत्न चालाक चतुर EPI आपलं मात्र घरचं मैदान होम ग्राउंड आता मात्र या चेंडूवर दंडित केलं जाईल तर आपल्या समेत या ठिकाणी मात्र निश्चितच पुनश्च एकदा मिडी स्टार नंतर आम्ही या ठिकाणी अगदी माईक घेऊन बघतोय ज्यांना ते आपले डॉक्टर उदय त्यांचं स्वागत आपण करूया डॉक्टर उदय माने देशमुख बिग बी यानंतरचं समालोचन डॉक्टर उदय माने देशमुख करतील दरम्यान गोसावी साहेबांचा पुढचा चेंडू डॉक्टर राजेंद्र लाले याला उचलून मारलेला चेंडू आणि त्यांच्या पहिल्या लईत परतलेले आहेत ते डॉक्टर राजेंद्र लाले नेहमी त्यांना आपण अशीच फलंदाजी करताना बघत असतो सुरुवातीला जरा बचावात्मक पद्धतीने खेळले परंतु ज्यावेळी फॉर्म मध्ये परतले त्यावेळी त्यांनी पहिला तडाखा दिला 6 धावा आणि ह्या इनिंगचा पण हा पहिला षटकार डॉक्टर 11 संघाचा दरम्यान अतिशय चतुर अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत ते गोसावी साहेब डॉक्टर राजेंद्र लाले परत एकदा पण आता मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे बघूया आपण आणि झेल टिपलेला आहे डॉक्टर राजेंद्र लाले यांना पॅव्हेलियन मध्ये परत जावं लागेल वेलकम डॉक्टर अमोल धन्यवाद डॉक्टर अमर मैं डॉक्टर अमोल को लेकर आज के इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए अभी यहाँ पर मौजूद एक बहुत बड़ी पारी खेलने के लिए जाने जाते हैं डॉक्टर लाले इनकी इनिंग अभी अभी खत्म हो गई एक बहुत बड़ा छक्का वहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑन पर लगाया था उसी प्रकार का शॉट लगाने की कोशिश लेकिन ठोमरे सर ने एक अच्छा कैच वहाँ पर पकड़ा
चौथी ओवर प्रगति पर 41 रन बन चुके हैं 41। एक बहुत बड़ा मुकाबला यहाँ पर चल रहा है, पुलिस वर्सेस डॉक्टर्स 11। गोसावी सर राइट आर्म ओवर द विकेट फ्रॉम कोलेकर हॉस्पिटल। लूज डिलीवरी थी, मारना चाहते थे, इस गेंद को हुक करना चाहते थे। ओवर की समाप्ति डॉक्टर नितिन पवार, निमगांव का पट्टा। अगर उनका बल्ला चलता है तो अच्छे अच्छे गेंदबाज भी उनके सामने ढेर हो सकते हैं, लेकिन आज उनको अपने बल्ले से वेलापुर के सभी दर्शकों को दिखाना होगा कि हाल ही में हम डॉक्टर हैं, लेकिन जब हमारा बैट चलता है तो अच्छे अच्छे गेंदबाज हमारे सामने ढेर हो सकते हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन बन चुके हैं, 41 रन्स। और अब ओवर की इस मैच की 5वीं ओवर डालने के लिए शिरगांवकर साहब राइट आर्म ओवर द विकेट। थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, इस गेंद को कवर और पॉइंट की दिशा में ढकेलना चाहते थे, हल्के हाथ से ढकेल दिया। डॉक्टर साठे थे वहां पर, साठे ने 1 रन बटोर दिया है। शिरगांवकर सर की अगली गेंद लगता है लेफ्ट ओवर के लेफ्टी बैट्समैन के लिए राउंड द विकेट डालने के लिए जाएंगे। डॉक्टर नितिन को दिखाना होगा हम किस प्रकार के बल्लेबाज हैं। अच्छी गेंद, स्लोअर डिलीवरी, वो जानते हैं किस प्रकार के बल्लेबाज है डॉक्टर नितिन। चकमा देकर गेंद सीधी विकेट कीपर के ग्लव्स में। पुलिस को मारना इतना आसान नहीं है, लेकिन देखेंगे डॉक्टर क्या कर सकते हैं। अगर उनके हाथ में बल्ला है तो गेंद कहां तक जाएगी, ये आने वाला समय ही बताएगा। जिसकी तलाश थी लेकिन उतने अच्छी तरीके से खेल नहीं सके, फुल टॉस गेंद थी। लॉन्ग ऑन पर जब तक फील्ड की जाए ठोमरे साहब ने तब तक 1 रन। और आखिरी कुछ ओवर चल रहे हैं अभी, साइड चेंज करते हुए शिरगांवकर। आखिरी 9 गेंदे आने बचे हैं। डॉक्टर साठे को ये ध्यान में रखना होगा, अभी तक हमारा 50 भी नहीं हो चुका। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर गेंद थी, उठाकर खेल दिया है, फील्डर वहां पर मौजूद और बहुत ही बेहतरीन कैच वहां पर ठोमरे साहब द्वारा। और एक सफलता पुलिस स्टेशन के टीम को। और जिनके खूबसूरत मैनेजमेंट के लिए जाने जाते हैं डॉक्टर शिवाजी पनासे पाटिल, यहाँ पर अब मैच को कहां तक लेकर जाते हैं। उनके लिए केवल 8 गेंदे आने बाकी है। डॉक्टर शिवाजी पनासे पाटिल ने बहुत ही जबरदस्त यहाँ पर प्रदर्शन किया था पिछले कुछ टूर्नामेंट्स में। यहाँ पर देखना होगा कहां तक लेकर जाते हैं। हालांकि में अभी 50 रन भी नहीं जोड़ चुकी डॉक्टर की टीम। पुलिस स्टेशन की टीम ने उनको, उनके कंधे को, उनके हाथ को जकड़ कर रखा है अब तक। शिरगांवकर सर की अगली गेंद फुल टॉस गेंद उठाकर मारी है, फिर एक बार उसी दिशा में गेंद, इस बार 4 रन। त्रिशिका चषक का ये और एक चौका डॉक्टर पनासे पाटिल के बल्ले से निकला हुआ, कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से निकली हुई है 4 रन। ठोमरे साहब ने पिछले 2 कैचेस बहुत जबरदस्त तरीके से पकड़े थे, हालांकि अब इस बार जो ग्राउंड शॉट था उसको कलेक्ट नहीं कर पाए। 4 रन। अच्छी गेंद, स्लो डिलीवरी कर रहे हैं। ओवर की समाप्ति मुझे लगता है अब केवल आखिरी ओवर आने वाले बाकी है। म्हणून घ्या म्हणलो आम्ही बघत होतो नाही हे पर्यंत रन किती झाले 47 रन बन चुके हैं अब तक। आखिरी ओवर। गोसावी सर यहाँ पर गेंदबाजी करने के लिए और उनका सामना करेंगे नितिन। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाइड करार कर दिया अंपायर ने इसको। ध्यान में रखना होगा केवल आखिरी 6 गेंदे आने बाकी है अब इस पहली इनिंग में। लूज डिलीवरी लेकिन उतना अच्छा
शॉट नहीं, सर्कल नहीं क्लियर कर सके। एक अच्छा कैच वहां पर शिरगांवकर सर द्वारा, जिनकी तलाश है बेलापुर के सभी दर्शकों को। एक होनहार बल्लेबाज डॉक्टर रोहित माना देशमुख अब मैदान में चलते हुए देखना होगा। आखिरी केवल 5 गेंदे हैं, कहाँ तक अपने टीम को लेकर जाते हैं। उनको मालूम है उनके कंधे पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहाँ पर टीम का अभी अर्धशतक भी नहीं फलक पर लगा है, केवल 48 रन बन चुके हैं सभी तालुका के डॉक्टर्स जिस टीम में खेल रहे हैं, और पुलिस की टीम ने उनके हाथ को बांध कर रखा है, हथकड़ी पहना दी है सभी डॉक्टर के हाथ में। डॉक्टर रोहित मान देशमुख एक हिटमैन की तरह जाने जाते हैं। देखना होगा अपने टीम को कहां तक लेकर जाते हैं उनका सामना। गोसावी सर, फुल टॉस गेंद, अच्छी गेंद थी वहां पर, समझ नहीं पाए। फिटनेस और तालमेल की कमी के कारण ज्यादा कुछ खास परफॉर्म नहीं कर पाए डॉक्टर रोहित। चल पड़े पेविलियन की दिशा में। और अब खेलने के लिए, ओ अच्छी गेंद वहां पर मुड़कर खेलना चाहिए था इसको। स्लो डिलीवरी थी, समझ नहीं पाए। ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है पुलिस स्टेशन की टीम को। इस बार सफल, लेकिन सर्कल क्लियर करके गेंद जब तक फील्ड हो सके, दूसरे रन के लिए मांग किए वहां पर। दूसरे रन पूरी मिस फील्ड वहां पर। छोड़ो पकड़ो, छोड़ो पकड़ो, ऐसा खेल चल रहा है। शायद पुलिस की टीम तालमेल में कमी, और इसी के साथ ही डॉक्टर की टीम के 50 रन पूरे त्रिशिका चषक में। बहुत ही अच्छी सटी हुई गेंदबाजी कर रहे हैं डॉक्टर। सॉरी, ये बॉल की दे 4 वाइड रिव्यू। वाइड करार कर दिया अंपायर ने, और 1 रन का इजाफा। 51। शिवाजी पन्ना से पाटिल स्ट्राइक पर है। इस मर्तबा गेंद को ढकेल दिया है कवर की दिशा में, सिंगल। कोई परेशानी नहीं है पुलिस स्टेशन की टीम को। 1-1, 2-2 रन चाहे तो कोई परेशानी में नहीं डाल सकते। नहीं, सिंगल और 1 रन आउट। इनिंग की समाप्ति 52। 53 रन बनाने होंगे पुलिस स्टेशन की टीम को 6 ओवर में।
पहिल्या सेमीफायनल सामन्याची तयारी दादा तुपेंना या ठिकाणी करायची असणार आहे. चला आपण मैदानात चाललोय. रनचेस असेल आणि या ठिकाणी 53 धावांचा रनचेस. आम्हाला कसं आमच्या स्कोरची खात्री करून घ्यायला लागते. डॉक्टर राजेंद्र लाले पहिलं षटक घेऊन आले. स्ट्राइक वर API वेळापूर पोलीस स्टेशन. मिस्टर गोसावी साहेब. रिवा स्वीप. पहिल्या चेंडूवरती आक्रमक स्ट्रोक. कामगिरी रोख आणि ठोक. मी म्हटलं होतं व्यावसायिक खेळाडू आणि व्यावसायिक खेळाडू म्हटल्यानंतर तसं पाहिलं तर परवा S24 कडून खेळताना थोडीशी निराशा झालेली होती बॅटनं. मात्र आज आपला फॉर्म परत मिळवायचा प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका. त्रिशिका चषक चौका बघायला आपल्याला मिळाला. पुन्हा गॅफ. गोलंदाज आणि बिडांच्या मधून हा सुंदर फटका आणि 4 धावा. कडक प्रहार. त्रिशिका चषक पुन्हा एकदा 4. 8 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. तसं पाहिलं तर आपण डॉक्टर राजेंद्र लाले यांच्या गोलंदाजीवरती अशी सहज फटकेबाजी करताना कोणाला बघत नाही. मात्र आपण हटके आहोत हे सिद्ध करतायत. डॉक्टर विरुद्ध API. शिक्षक 11 वर्सेस इलेक्ट्रिसिटी 11 असा सामना आपण पाहिला या ठिकाणी दादा राजे. तिथं शिक्षकांनी बाजी मारली. वेळापूरचे निश्चितच एक स्टार आणि वंडर बॉय मिस्टर गोसावी साहेब. स्क्वेअर टान्स मध्ये थोडस उत्तम चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. सलग 3 डॉट. कमबॅक केलं चांगलंच. आणि मी म्हटलं होतं डॉक्टर राजेंद्र लाले सरांच्या गोलंदाजीवर असे जे API साहेबांनी फटके मारले तसे मारणं खूप अवघड काम असतं. सलग 4 डॉट येत आहेत. डॉक्टर उदय यांनी सुंदर फिल्डिंग केली मिडॉनला. 8 धावा पहिल्या षटकानंतर जिंकायचं लक्ष्य 53. त्याचा पाठलाग मैदानात सुरू आहे. माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्रिशिका चषक 2024 चे नियोजन. टेनिस बॉलची भव्य दिव्य ही 1/2 साखळी पद्धतीची स्पर्धा. 12 पॅटर्नची स्पर्धा आणि सगळ्यात महत्वाचं या स्पर्धेची 4ही बक्षिस माननीय डॉक्टर बर्थडे बॉय शिवाजी शहाजी पनासे पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आलेली आहे. मग 41,000 31,000 15,000 आणि 15,000. डॉक्टर निसार बॅच का इकडे मात्र आम्ही जाधव साहेब पिलीव पोलीस स्टेशन बिहाइंड द स्टंप आणि कॉट बिहाइंड झाले. निश्चित जबरदस्त कॅच इथं. विकेट कीपर डॉक्टर नितीन साठे यांच्याकडून मात्र सुंदर कॅच. तर अतुल साहेबांची एंट्री झालेली आहे. स्वागत करूया.
अंबिका मंडपन डीजे साऊंड सिस्टम जरा या ठिकाणी पण मंचाकडे यायचं आहे. अंबिका मंडपानी डीजे श्रीयुत भगत साहेब यायचं आहे आपण या ठिकाणी. स्ट्राइकिंग एंड वरती बॅट्समन निलेश बल्लाळ. अकलूज नातेपुते पोलीस स्टेशन. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं बक्षीस S24 चे सर्वेसर्वा अतुल माने देशमुख साहेबांकडून. अतुल साहेबांचं बक्षीस या ठिकाणी गोसावी साहेबांना. तर PK सर वेलकम आणि आमचे संजय काका पुन्हा स्वागत. प्रकाश काळे सर सुद्धा या ठिकाणी चांगले कॉमेंटेटर आहे माहिती आपल्याला. तर आपण त्यांच्याकडे आता जाणार आहे. PK सर वेलकम. अकलूज शिक्षक संघाचे मात्र निषेधच अनिल कपूर स्वागत आहे आपलं. PK सर क्या बात है. तर जाऊया PK सरांकडे प्रकाश काळे सरांकडे. धन्यवाद राज सर. असं महाराष्ट्रात कुठलं मैदान नाही ज्या मैदानावरती राज सरांचा आवाज घुमला नाही. धन्यवाद. थैंक यू सो मच PK सर. बस ये आपकी दुआ है इसलिए हमारी हवा है. अतिशय चांगलं एक खेळाडू खेळतात चांगलं, परंतु जे चांगले खेळलेलं ना सर ते रसिकांपर्यंत तितक्याच चांगल्या दर्जाचं पोहोचणं महत्वाचं आहे. आणि ते सत्कार्य तुम्ही जे करता ना त्याच्यासाठी तुम्हाला 100 तोफांची सलामी सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. एका दरम्यान मैदानामध्ये निलेश बल्लाळ साहेब अगदी DYSP संघाचे एक तडाखेबंद फलंदाज, डावखुरा फलंदाज. खरं तर एक डावखुरा म्हणून जन्माला येणं राज सर नशीब मानलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये पहा आतापर्यंत पाहिलेल्यामध्ये एक आझम सय्यद सनी दौंड संघाचे एक चांगले फलंदाज होते. अगदी डाव्या हातानं फलंदाजी करणारे, अगदी ऑफ साईडचा बॉल सुद्धा ते लेगला इतक्या लिलया टोलवायचे ना. हे कधी कधी आम्ही उजव्या हातानं जन्माला आलो आम्हाला थोडंसं अपराधीपणाचं वाटायचं. इतकं म्हणजे डावखुरपण नशीबवान आहे. असा हा डावखुरा फलंदाज निलेश तंबूमध्ये परततोय. आणि निलेश सरांची जागा घेण्यासाठी आता स्वतः दस्तूर खुद्द DYSP साहेब. पाहूया आपल्या संघाला विजयाची नौका या धावफलकाच्या एक वावटळ धावांचं, त्या धावांच्या वावटळीची विजयाची नौका थोडीशी हलकावी मारते. आणि आता त्या नावेला विजयाच्या किनाऱ्यावर नेण्याचं काम शिरगावकर सरांना करायचं आहे. आणि ते इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायचंय की ते काम त्यांच्याकडून जमतंय का नाही. राजसर खरं मी तुमचा एवढा मोठा फॅन आहे ना, कारण प्रत्येक वेळेस जिथं जाईल तिथं राजसरांसारखा आवाज. आणि आणखीन एक मनीष काळे सर आहेत बघा, सोलापूरचा आवाज मनीष काळे. हे दोन आवाजांचा मी इतका दिवाना आहे ना सर की तुमच्याकडून क्रिकेट नाही ऐकलं तर काहीच नाही ऐकलं. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. थँक्यू. मिडो आपला चेंडू हवेत होता. डॉक्टर राजेंद्र लाले सर मला वाटतं थोडासा कॅच ड्रॉप या ठिकाणी. आणि निश्चितच आमचे पंच म्हणताय की षटक संपले ते मात्र या ठिकाणी दुसरं 2 षटकानंतर PK सर या ठिकाणी 53 धावांचा पाठलाग करणारी टीम पोलीस 11 आतापर्यंत 10 धावा करते आणि 2 गडी बाद झालेले आहे. आपल्याला एक वेळ असं वाटलं होतं की पोलीस संघ 10 धावा 2 गडी बाद, आणि आपल्याला असं वाटलं होतं की ही टीम या 53 धावा अगदी फार लवकर करेल, कमी षटकामध्ये करेल, कारण त्यांच्याकडे असलेले जे फलंदाज आहेत, त्यांच्याकडे असलेली बॅटिंग लाईनअप आहे ती फक्त या 53 धावा या संघाला नाश्त्याला पुरणार नाहीत. हो नक्की नक्की वाटलं होतं. हा अगदी सर्व प्रेक्षकांची सुद्धा हीच भावना होती की 53 धावा म्हणजे अगदी पॉवर प्ले किंवा जास्तीत जास्त 4 षटकामध्ये टोलन इतकं म्हणजे त्यांचं फोर्सच तेवढा आहे. कारण अख्खी एवढी
अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे सर, 1 लाख जनसंख्येमागे एक पोलीस आहे. खरं तर ती फोर्स आहे. अकरा धावा आहेत. चला, दोन्ही स्कोररने या ठिकाणी टॅली केली आहे आणि दोन्ही स्कोररकडून म्हणणं येतं की 11 धावा. चालेल, एवढं तेवढं होत असतं. स्कोरर सुद्धा व्यक्ती असतात, मनुष्य आहे, मनुष्य चुकांचा पुतळा आहे. पीके सर जाऊया मैदानात आणि निश्चित गोलंदाजाचं नाव नितीन साठे, डॉक्टर नितीन गोलंदाजी करतील या ठिकाणी पीके सर. आणि जे काय तुम्ही कौतुक करताय या ठिकाणी आमचं ते निश्चितच ऊर भरून आलेलं आहे. सध्या अगदी मन भरून आलेलं आहे आणि एक नवीन ऊर्जा सुद्धा या ठिकाणी पीके सर यातून मिळत असते आम्हाला. खूप धन्यवाद पुन्हा. नक्की सर, कारण या तुमच्या शब्दांच्या बळावरच आमच्या खेळाडूंचं बळ अवलंबून असतं. या दरम्यान नितीन साठे सर अगदी सुंदर पद्धतीने चेंडू टाकलेला आहे, मात्र तो उजव्याच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांनी तो अवांतर धावेसाठी घोषित केलेला 1 धाव आणि एका धावेने वाढती धावसंख्या झाली ती 12. 53 धावांचा पाठलाग करताना DYSP थोडीशी या ठिकाणी निश्चितपणे अडकलेली वाटते, परंतु हे खल निग्रणाय सदरक्षणाय याचा वसा घेतलेला ह्या DYSP संघ आहे. निश्चितच पुन्हा एक त्याच टप्प्यावर चेंडू आणि तीच ऍक्शन, अंपायर, पंचांची आणि अवांतर धाव, अजून एक धावसंख्या रिव्ह्यू असेल या ठिकाणी. पाहूया तिसरे पंच आपण चेक करूया. पीके सर मात्र जरा रिव्ह्यू कोणी घेतलाय कळेल का आम्हाला या ठिकाणी? वैभव सर क्षेत्र
DYSP हॅलो 11 अर्थात पोलीस 11. 18 चेंडू मध्ये 32 धावा या ठिकाणी करावे लागणार आहेत. थोडस अवघड आव्हान बनत चाललंय. DYSP साहेब सध्या स्ट्रायकिंग एंड वरती. माननीय नारायण शिरगावकर सर या ठिकाणी. हॅलो 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 ठीक. टोटल 20 अजून 33 या ठिकाणी गरजेच्या. हॅलो हॅलो अडीच लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दरम्यान या ठिकाणी चेंडू मारलाय आणि API साहेबांनी ही जोडी जमलेली आहे. DYSP साहेब तसंच API साहेब. DYSP नारायण सर, API साहेब गोसाहेब साहेब. उदय माने देशमुख आपल्याला दिसत आहे. रोहन. आयोजन कमिटी या ठिकाणी अतुल साहेब माने देशमुख. व्हाईट सिग्नल या ठिकाणी. रिव्ह्यू घ्यायचा आहे उदय सर. तिसऱ्या पंचाकडे या. चला रिव्ह्यू संपलाय काय? एक रिव्ह्यू होता डॉक्टर. रिव्ह्यू संपलाय काय? पंच रिव्ह्यू संपलेला आहे डॉक्टर. तुम्हाला रिव्ह्यू नाही आता. चला वाईड निश्चित धावसंख्या असेल आणि 22 असेल. 2 गडी बाद 22. स्ट्रायकिंग एंड वरती DYSP साहेब. राईट आर्म ओव्हर मात्र हा चेंडू. गोलंदाजी करताना डॉक्टर निसार. चला तर आपण निश्चित एक चांगला सामना बघतोय. संघ नायक या ठिकाणी बघूया लीड करतायत आपल्या संघाला. संघ नायकाला साजेसा खेळ सध्या मैदानात चाललाय. धीरोदात्त खेळ आहे. उदात्त खेळ आहे. धैर्य आणि निश्चितच धाडस या ठिकाणी. धैर्य आणि दृढ निश्चय. दरम्यान प्रत्येक षटकाराला राजगे साहेबांकडून 101 रुपयाचं बक्षीस म्हणून या ठिकाणी आलंय. अतुल साहेबांकडूनही प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं बक्षीस आहे. API साहेबांकरता. दरम्यान सिंगल आलेला आहे. धावसंख्या वाढलेली आहे. मोईन खान साहेब आमचे 24 धावा झाल्याचं सांगताय आम्हाला. धावसंख्या मात्र या ठिकाणी जरी 24 असली तरी षटक क्रमांक 4 चाललंय. दरम्यान शॉर्ट कव्हरला चेंडू. तिथे चांगली फिल्डिंग. डॉक्टर्स 11 वर्सेस DYSP पोलीस 11 असा सामना. डॉक्टर्स 11 फिल्डिंग करते. षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपले. तर DYSP 11 या ठिकाणी 4 षटकानंतर दावा करते. 25 राहिलेल्या 12 चेंडूमध्ये जिंकायला गरजेचे आहे. 28 धावा 12 चेंडूत 28. प्रत्येक षटकामध्ये 14 प्रमाणे या ठिकाणी 28 धावा करायचे आहे. संजय सर, संजय काका काय वाटतं तुम्हाला? कसा असेल रनचेस पुढील 2 षटकाचा? जे की आपण DYSP साहेब आणि API साहेबांची जोडी मैदानात काहीशी जमताना बघतोय. काही जोडी निश्चित या सामन्याचा अंत जो असेल तो विजयानं करेल. 12 चेंडू आणि 28 धावा. सामना चालू आहे. डॉक्टर असोसिएशन वर्सेस पोलीस 11. 12 चेंडू आणि 28 धावा. पाहायचंय तुल्यबळ लढत चालू आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. सुंदर चेंडू. तितका सुंदर चेंडू येतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाजूनं. त्याच्या खाली सुंदर क्षेत्ररक्षण. डॉक्टर लाले सर यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 11 चेंडू आणि 27 धावा. 11 चेंडू आणि 27 धावा. सामना जिंकण्यासाठी पोलीस 11 संघाला. 11 चेंडू आणि 27 धावा.
सुंदर फटका, चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जातोय आणि अखनकडे चौकार. गोसावी साहेबांच्या बॅटीतून निघाला हा फटका. धाव संख्या 4 ने वाढते. तिसरा चौकार खणखणीत गोसावी साहेबांनी मारलेला आहे. पाहायचंय आपल्याला संघाला विजयापर्यंत पोहोचवतात की काय. अतिशय देखणा फटका आणि हा चौकार. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला वेळापूरच्या क्रीडा रसिकांना. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्स याची आठवण करून दिली गोसावी साहेबांनी. बापू चोरमले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. किरण काळेगुरुजी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. राजगे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाची. अतुल माने देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. बक्षिसांचा खजिना या मैदानावर आहे. बक्षिसांचा खजिना पाहायचंय पोलीस 11 संघ हे बक्षीस फटकावते की काय. धाव संख्या 36. धाव संख्या 36. वेळ संपलेला आहे. बॅटिंगचा एक शिल्लक आहे. बॅटिंगचा एक शिल्लक आहे त्याचा सक्सेस झाला होता. चला फेअर डिलिव्हरी म्हटलंय पंचांनी, तिसऱ्या पंचांनी. आणि आता मात्र दोन्ही टीमला रिव्ह्यू नसेल आहे. दोन्ही टीमचा रिव्ह्यू अनसक्सेस. आणि हा उठुंग असा षटकार होतोय. गोसावी साहेबांच्या बॅटमधून निघालेला हा फटका. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते वेळापूरच्या क्रीडा रसिकांना आणि साहेबांनी हे बक्षीस पटकावलेलं आहे. राजगे साहेब यांच्याकडून 100 रुपये. किरण काळेगुरुजी यांच्याकडून 100 रुपये. बापू चोरमले यांच्याकडून 100 रुपये आणि अतुल माने देशमुख यांच्याकडून 100 रुपये बक्षीस सन्मानकरी झाले आहेत गोसावी साहेब. दरम्यान 42 धावा जिंकायसाठी मला वाटतं अजून 11 कराव्या लागतील. 11 धावा गरजेच्या. DYSP 11 अब तक नंबर 1 विजयाच्या दिशेने या ठिकाणी ही जोडी मात्र संघाला घेऊन चाललेली आहे. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी DYSP आणि API साहेबांची. 6 चेंडू 11 कट केला चेंडू कव्हरच्या दिशेने. धाव संख्या वाढेल एका घराने. एक सहज सुलभ अशी सिंगल अवेलेबल होती. षटक संपले ते मात्र या ठिकाणी 5 षटकानंतर धावसंख्या आहे 43. आता 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. या ठिकाणी किती सोपं आव्हान आहे संजय काका तुमच्या माहितीप्रमाणे, तुमच्या निश्चितच या ठिकाणी दृष्टिकोनातून फलंदाजी करता. दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू मैदानावर आपली जम आणि नजर चिकटून झालेली आहे. त्याच्यामुळे सोपं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. स्ट्राईकला ते गोसावी साहेब. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली वेळापूरच्या क्रीडा रसिकांना पोलीस 11 संघाकडून. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी करण्यासाठी आले पिसाळ डॉक्टर. स्ट्राईकला ते गोसावी साहेब. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू पॅडला लागून गेला स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूनं.
निर्धाव चेंडू 5 चेंडू आणि 10 धावा. रंगतदार सामना चालू आहे. डॉक्टर असोसिएशन वर्सेस पोलीस 11. 5 चेंडू आणि 10 धावा. अतिशय सुंदर फटका आणि हा षटकार होतो की जलबाद. आणि हा षटकार सामन्याला कलाटणी मिळालेला हा षटकार. दुसरं बक्षीस या ठिकाणी गोसावी साहेबांनी मिळवलेलं आहे. राजगे साहेब यांच्याकडून 100 रुपये, किरण काळे गुरुजी 100 रुपये, बापू चोरमळीकडून 100 रुपये आणि अतुल मानदेशमुख यांच्याकडून 100 रुपये. तसेच मिस्टर सुलेमान कुर्बे यांच्याकडून 100. चांगला फटका, अगदी विराट कोहली स्टाईलनं मारलेला फटका. ऑफ ड्राईव्ह तिकडे क्षेत्ररक्षक. दुसरी धाव मिळेल काय DYSP साहेबांना? ओहो, या ठिकाणी दुसरी धाव मिळणार आहे. क्या बात है, क्या बात है. चलिए, DYSP साहेबांचं म्हणणं असेल पकडते तो हम है भाई, हमको कोई पकड़ नहीं सकता. चोरों को गुंडों को हम पकडते, हमको कौन पकडेगा. 2 धावा त्या ठिकाणी मात्र DYSP साहेबांना. धावसंख्या झाली 51. 2 धावा या ठिकाणी विजयासाठी पाहिजेत खाली. हा सामना जर षटकार मारून जिंकला तर काळे गुरुजीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हा सामना षटकार मारून जिंकला तर. आता मात्र या ठिकाणी 2 धावाची गरज आहे. चेंडू सुद्धा 2 शिल्लक आहेत. API साहेब स्ट्राईक वर आहे. सामना मात्र या ठिकाणी अगदी काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ना तसा आहे. डॉक्टर पिसाळ साहेब सध्या गोलंदाज. डॉक्टर किशोर पिसाळ इनटू API. गोसाहेब साहेब मिड विकेट क्षेत्रात टोला, लॉंग ऑन मिड विकेट, बाउंड्री पार गेला. ऋषिकेश कानिटकर काइंड ऑफ अ शॉट 4 रन्स. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली गोसावी साहेबांकडून आणि हा सामना पोलीस 11 संघाने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन आणि डॉक्टर असोसिएशनचं यांचंही अभिनंदन. या सामन्यासाठी आपण संघ मैदानात उतरवल्याबद्दल कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार.